म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी विठ्ठल विठ्ठल अभंग नेहमीतला आहे, ऐकण्यातला आहे. पाठ अभंग असला की अर्थ सांगायला जरा सोपं जातं. अभंग पाठ आहे म्हणजे अक्कल आहे असं नाही ना. भारताचं राष्ट्रगान आहे म्हणजे मुलांना पाठ आहे, नेत्यांना पण पाठ आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर शपथ घेतात ना रोज, प्रतिज्ञा, भारताशी एकनिष्ठ राहील वगैरे वगैरे. खरे असतात का ते? अर्थ नाही कळत ना त्याचा, नेमकं आपण काय बोलतोय. तसं मानवी जीवनातलं सुखाचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला साधक बाधक कळलं पाहिजे. तर लक्ष देऊन ऐका बरं का. विठ्ठल सगळ्यात अडचण अशी आहे, प्रत्येक जण बुद्धिमान समजतो, ही फार मोठी अडचण आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला समजतं, आणि जे समजत नाही ते समजतं. त्याला कुठेतरी अंधश्रद्धा ठेवणं, कोणत्या तरी व्यक्तीला मानणं, कोणाचं तरी कार्यकर्ता होणं, स्वतःला कुठल्या तरी सिद्धांताच्या नावाखाली गुलाम करणं, ही त्याची समजूत आहे, त्याची भावना आहे. मग तो धर्म असेल, सिद्धांत असतील, ज्ञान असतील, स्वतःला बांधून घेतो. आम्ही जरा उच्च बोललो तुम्हाला बरं का, मोठ्या. जर याच्यात कुणी अडकलं नाही तर मुलीमध्ये अडकतात लोक. जेवढे हिंदी सिनेमा आहे सगळे लव्ह स्टोरीज आहे ना त्याच्यामध्ये. काय नवीन, हिरो बदलतात, गाणे बदलतात, स्टोरी तीच आहे. एका मुलीसाठी हिरोनी संपूर्ण पिक्चरभर पाठलाग केला, आणि जेव्हा त्याचं लग्न होतं तिथून खरं दुःख सुरू होतं ते दाखवतच नाही. लग्नापर्यंत संघर्ष आहे, लक्षात आलं का. पण ती मिळाल्यानंतर पुढे जे वादविवाद होतात त्याच्यावर अजून काही सिनेमा तयार झालेला नाही, जो खरा आहे. मिळेपर्यंत संघर्ष ठीक आहे, मिळाल्यानंतर त्रास होतो. पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांना खूप आकर्षण आहे पैशाचं, आहेत त्यांच्यावर धाडी पडतात, त्यांना सांभाळण्याची पंचायत आहे. ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्यांना सुद्धा समस्या नेमकं इकत काय घ्यावं. मराठी समजते का तुम्हाला? जे गर्भ श्रीमंत आहेत ना त्यांना घर आहे, गाडी आहेत, 10 घरं आहेत, 10 देशामध्ये आहेत, विमान आहेत त्यांचे. जायचं कुठं पृथ्वी सोडून? एखादं विमान स्वर्गामध्ये जात नाही, एखादं विमान पृथ्वी सोडून कुठं जात नाही. बरं, तीच पृथ्वी, तेच झाडं, तीच नद्या किती वेळ पाहणार? आकार बदललेला आहे फक्त, वेगळं बोललोय बरं का. तेच गहू किती प्रकारे खाणार तुम्ही? तेच तांदूळ आहेत, दक्षिणमध्ये वेगळ्या पद्धतीने येतात, यूपीमध्ये वेगळ्या पद्धतीने, कोकणात वेगळ्या पद्धतीने, आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने. ते 4-5 प्रकार ते बदलतच नाहीत, गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ. हेच पूर्ण पृथ्वीवर आहे. करण्याची सगळ्याची पद्धत वेगळी वेगळी, पण याचा अर्थ त्याची चव बदललेली. मराठी कळाली का? संसार कोणाचाही असो, रस्त्यावर दगड फोडणाऱ्याचा संसार असो नाही तर श्रीमंताचा लक्झरीज असतो, तिथेही पती पत्नी आहे, त्रास तोच आहे. ते सांगत नाही तर आपले बोंबलतात. मोठी माणसं जे ना ते घरातल्या घरात शांत पद्धतीने भांडणं करतात, त्यांचा मार त्यांना माहिती आहे. तुम्ही ओपन हार्ट आहात, रस्त्यावर बिलकुल भांडणं करता तुम्ही. बघा तुम्ही झोपडपट्टी मस्त दनादन भांडणं करतात, शिव्या देतात, आणि मग श्रीमंत माणसं तिथून चाललेले असतात, ते फार बोलतात, यांना काही अक्कल नाही हो. मग तुझ्या घरात काय, तुझी पत्नी तुझी आरती करते, दर जन्मदिवसाला काय भेट दिली याचं पेपरला येतं. मग भेट द्यायची गरज काय? कारण की ते अप्रसन्न आहे, नाराज आहेत. म्हणजे माणसाचा सगळा प्रयत्न असतो, जसं भक्ताचा प्रयत्न असतो देव प्रसन्न व्हावा, तसं माणसाचा प्रयत्न असतो बाई प्रसन्न व्हावी. पडते का तुम्हाला? हे ओवे आहेत हो. तुम्ही 13वा अध्याय वाचा, हे सगळे हे दिलेले आहेत. गोत्र कुटुंबावंची, गावातली पोरं शहरामध्ये नोकरीला येतात,
मोठा मोठा एक एक दीड दीड कोटीचं पॅकेज असतं. घरून फोन येतात, बाळा जरा गरज पडलेली काय, गोत्र कुटुंबावंची. घरच्या लोकांना सांगतो माझंच भागत नाही शहरामध्ये, तूच धान्य पाठव. आणि 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे बरं का. मेकअपला पैसे कमी पडू देत नाही. मेकअप शब्द बाईनी शब्द म्हणतात. बाईला लागणाऱ्या सगळ्या वस्तू सगळ्याच्या सगळ्या तिला उणी हो निद्य कम पडू देत नाहीत. आणि आईला सांगतो माय बापा दावी निदारपण माझं भागत नाही. हे किती वर्षापूर्वीचं आहे? आत्ता खरं आहे का खोटं आहे? सगळे म्हातारे बसलेत, बोला ना. काय सांगतात तुमचे पोरं, काय उत्तर देतात तुमचे पोरं? आणि तुम्ही तुमचं आयुष्य, तुमचा पैसा मुलाच्या प्रसन्नतेसाठी, त्याला उच्च करण्यासाठी, त्याला श्रीमंत बनवण्यासाठी तुमचं आयुष्य झिजवलेत. तो झाल्यानंतर पाहत नाही. हे अगोदर कळलं, त्याचं नाव आहे परमार्थ. तर कीर्तन आहे काय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशात काय नाही हे अगोदर कळलं पाहिजे. साप धरला आणि तो चावला आणि मग बोंबलायला लागला, मला माहितीच नव्हतं तो चावतो म्हणून. मी तुमच्यावर बोलतोय. दुष्ट माणसाची संगत केली, त्याला घरात आणला, बाई पळून गेली घरातून, मग मोठा दोस्त होता. हे कसं झालं असं? अरे तू आणलं कोणाला हे घरात आणायच्या आत कळलं पाहिजे. म्हणून शहाणी माणसं ऑफिसमध्ये भेटतात, घरात कुणाला नेत नाही. आणि जे लोक ज्यांच्या घरात नास्तिक लोक शिरतात त्यांच्या घरात किती दुःख असतं हे मी कीर्तनात सांगत नाही. कोणाच्या संगतीमध्ये फायदा आहे आणि कोणाच्या संगतीमध्ये दुःख हे कळालं पाहिजे तुम्हाला. आणि पुरुषापेक्षा बाईला जास्त कळतं. माझा मुद्दा आहे का, नैसर्गिक आहे, भगवंताची देणगी येते. आता ते कधी कधी नारळ किती जरी तपासून घेतला, तो जर खराब निघाला तर बाई काय करणार? नारळ म्हणतोय मी. लग्न करत असताना सगळं तपासतात, कुळ खोत्र खानदान नातेसंबंध परंपरा सगळं तपासतात. 2-4 वर्ष मुलगाही चांगला असतो, अचानक डोकं बिघडतं, भेटतं न भेटतं, पोरं भेटतात, व्यसनी करतात, दुसरी बाई भेटते, घरातून बाहेर काढते, काही भरोसा नाही, सगळं चेक करतात. ह्या अभंगातलं हे मूळ आहे. देवा मला पैसा नको, संपत्ती नको, पण चांगली संगत पाहिजे, हे अगोदर कळलं पाहिजे. 3ऱ्या चरणात सांगतो, न लगे मुक्ती आणि संपदा, 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 न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गाईन आवडी, गुण गाईन आवडी. फार गोड अभंग आहे बरं का. रोज म्हणतो म्हणून याचं लवकर मूल्य कळत नाही. न लगे मुक्ती परमार्थातली, आणि धनसंपदा किंवा संपदा संसारातलं वैभव, परमार्थातली मुक्ती नको. परमार्थ करून म्हणतात बरं का, तो खूप बार आहे. न लगे मुक्ती आणि संसारातली संपदा नको. का? ह्या दोघांच्या मागे किती लोक पागल झाले त्याचा अर्थ दिसतो आपल्याला. मुक्तीच्या मागे गेलेले परमार्थिक लोकांच्या हातात काहीच लागलं नाही. मुक्ती मुक्ती करून मेले. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन आहे. जर योग्य गुरु नाही मिळाला ना, त्या शिष्याचं काय करेल याचं सांगता येत नाही. आमचे बरेचसे दोस्त अंगाला राख लावून बर्फात राहतात.
आमच्या वयातले, आता ते आमचं वय झाले त्यांना, कधी हरिद्वार ऋषिकेशला गेले की भेटतात ते, पूर्ण अंगाला राख आहे, डोळे, मला एक तर ओळखूच नाही आला माझा दोस्त, जुना चेहरा वेगळा, ते जटा बांधलेल्या चेहऱ्याला राख लावलेली, खरा माणूसच दिसत नाही राख लावल्यामुळं. नाही, मेकअप केल्यामुळं खरी बाई ओळखू येते का? ते सगळं काय, तसंच संसार आहे हो. वरचं आवरण काढलं ना तर आतला माणूस दिसत नाही, वरचं, आणि ते जेवढं सौंदर्य आहे ना ते बाहेरून आतलं वाईट झाकण्यासाठी दारूची बाटली सजवलेली असते, दुधाचं पातेलं नाही. बघितलंय कधी? दारूच्या बाटलीचा नंबर, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं, ते गोल्डन अक्षर. महाराज तुम्हाला काय माहिती, आता इंटरनॅशनल आहे ना मी, तेवढं दिसणार नाही का मला? सजवलेले असते, बिअर बार आज सजवलेले असते, जसं काही 12 महिने दिवाळी. दुधाच्या दुकानावर माशाच. फायदेशीर कोणतं आहे, दूध आहे का दारू आहे? बोला ना. आणि तुम्हाला त्रास होतो त्याचा. मी कधी कुणाला कीर्तनात आजपर्यंत म्हणलो नाही माळ घाला म्हणून. तुम्हाला जिथे इच्छा असेल ते, मी कशाला सांगू माळ घाला म्हणून? मराठी पकडणं एवढं सोपं नाही. विठाला विठाला तुम्हाला सुखी व्हायचंय, मराठी व्यवस्थित ऐका, तुम्हाला वैयक्तिक निर्णय घ्यावे लागतात, वैयक्तिक. आणि ते निर्णय वैयक्तिक सुखदुःखाला कारणीभूत असतात. म्हणून ज्या वेळेस मुलं मुली एकत्रित येतात लग्न पाहण्याकरता, मुलीला विचारलं जातं तुला पसंत आहे का? आईबाप मुक्त होतात, नाही कळालं? तुला अगोदर दाखवले होतं, मग आता नवीन पद्धत निघाली. पसंत आल्यानंतर 10 मिनिटं खोलीमध्ये बोला, दोघंही चांगलं चांगलं दाखवतात, मला हे आवडतं, तो म्हणतो मला आवडते, वगैरे वगैरे. जे नावडते ते कोणी सांगतच नाही, ते लग्नानंतर कळतं हे नाव हे नको होतं. पहिल्यांदा भेटीमध्ये तुम्ही वाईट सांगत नाही एकमेकाचं, माझ्यात दोष आहेत, माझ्या शरीरात दोष आहेत, माझे विचार नाही सांगत तुम्ही. आणि दोषासह संत स्वीकारतात, म्हणून संत संगत पाहिजे. न पाहे याती कुळाचा भक्त करुणा भक्त करुणा लक्षात न संत ते काहीच पाहत नाहीत, गुण दोष याती न विचार, त्याला ती संत संगत आहे, त्याला संत म्हणतात. आता हे जे माझा दोस्त होता हिमालयामध्ये राहणारा, लंगोटीवर मला ओळखूच नाही आला, मग त्यांनी मला म्हणे तुझं भविष्य सांगतो. तुला सांग, आता माझाच दोस्त आहे ना तो. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, मी कुठे जन्माला आलो, माझी शाळा कुठं झाली, माझं शिक्षण कुठं झालं, सगळं सांगायला सुरुवात केली त्यांनी. आता ते खरंच आहे ना, ते मला ओळखणार आहे, तो दोस्त आहे. मग त्याच्या बोलण्याची लकब ओळखली मी. म्हणजे मित्रत्वामध्ये घडलेल्या गोष्टी पण तो सांगतो, म्हणजे मला डाऊट आला की हा मित्र असला पाहिजे, कारण की हे ज्योतिषमध्ये नाहीये. लक्ष्मी येऊन त्याला म्हणलं तू आमकाम कायस का? ते म्हणे बराच वेळ लागला ओळखायला. म्हणलं राख फासली ना अंगाला, राखेचा मेकअप केलाय, कसं काय ओळखू येणार? म्हणलं काय करतो? काय नाही, निवांत आहे. मराठी ऐका बरं का, काय नाही निवांत आहे, हिमालयामध्ये असतो, कपडे घालत नाही. म्हणलं कोण पाहायला येतं तिथं? तू काय करतो, कोण पाहायला येतं? नाही म्हणे मी सांगतो ना, आता तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळं तो घोटाळा होतो. मराठी समजून घ्या, ज्या संताला बोलता येत नाही, प्रश्नाची उत्तर देता येत नाही, त्याला तुम्ही गुरु मानता. वरून आम्हालाच लोक म्हणतात बरं का, आमचे संत बोलत नाही. अरे आलं तर पाहिजे बोलता. शब्द लक्षात ठेवा,
ब्रह्म प्रसन्न होईल, पण शब्द ब्रह्म प्रसन्न होत नाही. लिखाण अवघड आहे, लिहिणं अवघड आहे. संत होता येईल, ग्रंथ लिहिता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हा फार वेगळा भाग आहे. पण ज्यांना तुम्ही संत मानता, अगोदर त्यांचं ज्ञान तपासा, समजतं किती. तुमच्यापेक्षा जास्त समजत असेल म्हणजे तो ज्ञानी नाहीये. तुमचं कळत असेल म्हणून तो ज्ञानी नाहीये. तो आपलासा किती, कृपा किती करतो, जवळ किती घेतोय हे तपासा. मी त्याला नंतर विचारलं, 20-22 वर्ष झाले आपल्या दोघांमध्ये. मी इकडं न्यायाचार्य झालो, गडाचा महंत झालो, तो अजून निवांतच आहे. म्हणलं नाही, म्हणे मुक्ती. त्याचं म्हणणं काय आलं, मुक्ती. म्हटलं थंडीमध्ये बर्फामध्ये बिना कपड्याचं राहणं, याचं नाव मुक्ती असं कुठे लिहिलेलं नाही. येतं काय ते सांग. 20 वर्ष वायाला घालवले, अंगाला राख लावून केलं काय ते सांग. ज्या लोकांना कळत नाही त्याचा तू गुरु असशील. ज्या लोकांना कळत नाही त्याचा तू गुरु असतील. कळणाऱ्या जगामध्ये तुझं स्थान सांग. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही ठरवता मी कोण आहे, तुम्ही ठरवता मी अमुक आहे, म्हणून घात होतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला मुक्ती नको, मला गे मुक्ती. आणि पारमार्थिक संपदामध्ये रोज मर्डर चालू आहेत, रोज खंडणी, रोज मर्डर, रोज सत्तांतर, रोज. कशामुळे येते संपदा. बघ तुमच्या गावामध्ये आता तर भाव आलाय तुम्हाला, संभाजीनगरच्या शेजारी आलात. बांधावरून भांडण आहेत सख्या भावाची, एका आईच्या पोटातून जन्म आले. अहो पुणे जिल्ह्यामध्ये मी असं ऐकलंय की रक्षाबंधनच बंद झाले, कारण की जमिनीला भाव आले आणि बहिणीला लोभ झाला, आणि तिची सही घेतल्याशिवाय काही करता येत नाही. लोभ, संपदा न लगे. जिथं वैर आहे, असमाधान आहे. म्हणून जी बुद्धिमान मुलगी आहे, हुशार मुलगी आहे, ती नवरा समजदार मागते, श्रीमंत मागत नाही. नाही, जी बुद्धिमान मुलगी आहेत, मराठी समजून घ्या, जी बुद्धिमान आहे, समजदार आहेत, ती समजदार मुलगा मागते. जिला काहीच कळत नाही ती श्रीमंत नवरा मागते. आणि मग त्याचे जे कुटाणे आहे, त्याचे जे सगळं स्वीकारावे लागतात, मला सगळे दोष स्वीकारावे लागतात. समजदार आहेत. समजदार का असला पाहिजेत. संसार मुळातच दुःखमय आहे. तुम्ही माझ्या समोर बसलात, कीर्तन ऐकायला फार छान आहे, पण तुम्ही किती अनुभवी आहात. तुम्ही जरा तुमच्या आयुष्यामध्ये मागे वळून पहा, किती लोकांनी तुम्हाला नावं ठेवलेले आहेत, किती लोकांनी निंदा केलेली आहेत, किती भावकीनं त्रास दिलेला आहे, किती लोकांनी धोका दिलेला आहे. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांनी तुम्हाला मातीत घातलेलं आहे. किती लोकांनी घातलंय, अनुभव घ्या. याच्यात संताचा काही दोष आहे का, बोला ना. एवढं असून सुद्धा तुम्ही संतांना नावं ठेवता, संत संगतीत येत नाहीत. याचं कारण दुःखाची सवय लागली. विठ्ठल ज्ञानोबा फार सुंदर सांगतात बरं. गारुडे असतात ना, हे ग बसा, काय रे ओ बाई ऐका, तुम्ही पोराकडनं का लक्ष देऊ, आजी झालात ना तुम्ही, सहन करा पोराचं. विठ्ठल विठ्ठल. सहन करत नाही म्हणून मंदिरात यावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल. माझ्या समोर बसलेले तुम्ही माणसं आहात. याच्यामध्ये मुलं जे असतात ना, ते आपापली लाईन, कोणी कॉमर्स आहे, कोणी सायन्स आहे, कोणी राजकारण आहे, कोणी व्यापार आहे, असे वेगळी वेगळी लाईनीमध्ये जातात. माणसं आहेत ना आपण, लाईन वेगळी वेगळी, सगळ्याचा उद्देश पैसे कमवणे. जेवढे काम धंदे करणारे लोक आहेत सगळ्यांचं पॅकेट आहेत, पॅकेज आहेत, सगळेचे सगळे पैसे कमवतात, सगळ्याला मान्य आहे. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी एक उदाहरण दिलेलं आहे. गारुडी जो असतो ना, तो सापाला घेऊन पैसा मागत असतो. तुम्ही जुन्या काळात बघितलं असेल, आता ते कमी झालेत.
सापाचं, आजगराचं ओझं, नागाचं ओझं, विष असणारे नाग आणि साप खांद्यावर ओझं घेऊन गावोगावीमध्ये जातो. मला सांगा, ते जे विषारी नाग आहेत, ज्यांचा सांभाळ करतो त्या दुर्डीमध्ये, त्याच्यामध्ये विषारी नाग आहेत. सावधानीपूर्वक हात घालावा लागतो, रिस्क घ्यावी लागते. आणि त्याला लोकांना दाखवून काय कमवायचे त्याला, आणि तुम्ही सुद्धा शिकून पैसेच कमवतात, तो सुद्धा रिस्क घेऊन. पण ज्ञानोबराय म्हणतात, 2-4 रुपयासाठी भीक मागून कमवण्यापेक्षा कर्म करून कमवलं तर चांगला माणूस होईल. कर्म करून कमवलं पाहिजे. तो नाही विषारी साप पाळतो आणि तिथून तो, पण त्याला जर विचारलं बाबा काहीतरी काम कर, हेच काम चांगलं म्हणतो, दुसरं कामच आवड, त्याच्या डोक्यात पक्क बसलेले आहेत. आणि गारुड्याचा जो मृत्यू होतो ना, तो शेवटी एखादा चपळ नाग निघतो, तो चावा घेतो, त्याच्यातच जातो तो. जेवढे साप पकडणारे आहेत ना, 2-4 वेळा झटका होतोच त्यांना, आणि एखादा जास्त विचार जगायला की मोरतोच तो. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात या गोष्टी. अरे 2-4 रुपयासाठी एवढी रिस्क घेतोस तू. उत्तर फार सुंदर दिलं. काय कीजे, ज्ञानोबराय आईप्रमाणे बोलतात बरं का. काय कीजे, शिणची होय गोड आहे का. आई बदाम खाऊ घालते आणि ती पिझ्झाकडेच पळते पोरग. बदामामध्ये बौद्धिक कस आहे, शारीरिक कस आहे, हाडकं मजबूत होतात, बुद्धी मजबूत होते. पण त्याला वडापाव पाहिजे, श्रीमंताचं पोरग आहे. शेवटी आई काय म्हणते, काय करावं याला, ऐकतच नाही. तसं ज्ञानोबराय आपल्याला म्हणतात, काय कीजे, संसारातली माणसं दुःखालाच गोड समजतात, हे दुःख आहे. क्षीण होण्यालाच पुरुषार्थ समजतात, हे दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला. मी परवा एका राजकारणी माणसाला बोललो, म्हटलं कसं जीवन जगताय महाराज, संतापेक्षा तुम्ही जास्त जीवन जगताय चांगलं. किती दुःख आहे तुम्हाला. आमच्या क्षेत्रात जर दुःख झालं तर भगवान बाबासारखे संत म्हणून मान्यता मिळते, पण राजकारणात दुःख सहन करायला काहीच मिळत नाही. बघा ना तुम्ही, किती ट्रोल होतात लोक, किती शिव्या देतात लोक. बरं, ज्याच्या ओळखीने ते शिव्या देतात. माझं कीर्तन कोणीतरी ते ऐकलं फेसबुकला, आणि त्यात खाली काहीतरी 2-4 शब्द दिले असतील त्यांनी, तर मी काही कमेंट माझा अकाउंटच नाही सोशल मीडियावर, कारण की यांच्याशी संबंधच नको. संत संग देई सदा. आणि ती कमेंट जरा वाईट होती, त्यांनी आणून मला दाखवली. बरं, ती वाईट कमेंट आहे लिहिलेली, मला दाखवायची काय गरज आहे. दिले असेल, काहीतरी वाईट बोलला असेल, काही झालं असेल, त्याला दुःख झालं ना, त्याला करमतंय कुठं. शास्त्रीला पण दुःख व्हायला पाहिजे. ग बस ना. मला शिवी दिली असेल तर मला माहीत नाही, मी सुखी आहे, पण तो सुखी नाहीये. त्याच्या डोक्यात पक्क आहे मीच का दुखी. याला संसार मानतात. आणि तो येऊन मला दाखवतो, बघा तुमच्याबद्दल काय बोलतात. मी वाचलं ते, म्हणजे छान बोलला. काय वाईट बोलला तो, नाही पण तुमची चूक काढली, चुकलो असेल. लक्षात येते का, काय चुकलो असेल. नाही नाही, महाराज पण तुमच्यासारख्या विद्वानाला बोलायचं, बोलू दे ना. त्यांनी बोललं, पण तू का माझ्या चुका काढतोय. तुमच्यासारखं म्हणजे मला उचकवणं ज्याला म्हणतो, ही संगत चुकीची. तुम्ही जेवढे मर्डर होतात, भांडणं होतात ना, ते भांडणं करणारे दोघंही मूर्ख असतात. कारण की त्यांना भांडणं लावणारा जो असतो तो उचकवणारा असतो. तुला एवढंच बोला, तू मूर्ख आहे, शहाणा आहे, बोल तुला. मी कधी कधी फार फिरकी घेत असतो. माझे जे काही विद्वान लोक आहेत, काही काही लोकांना तारखा नाही मिळत, नशीब असतं, शिकलेले असतात, बोलताच येत नाही ना. मग मी म्हणतो, तू एवढा विद्वान आणि तुला लोक हा ना, लोक गाढव आहेत. काय म्हणतो तो, अरे याचं बोलणं जर लोकांना कळालं असतं, आवडलं असतं, काही तोंड पाहून तुम्ही तारखा घेता का कीर्तनाच्या. बोला ना, तोंड आवडलं तर तारखा घेतात. अरे तू असं बोल ना की लोकांना आवडलं पाहिजे. तू आवडत नाहीस हे स्वीकारतच नाहीत. मी आवडत नाही हे नाही कळत,
लोक गाढव आहे म्हणतात, खरं पचत नाही त्यांना. अरे खरं तू काय सांगणार जरा पटवून सांग. जर पीठ तसंच जर बाईंनी वाढलं तर शहाणी आहे का? भाजीपाला आणला धुवून धावून नवऱ्या पुढं, शहाणी आहे का? तसं सिद्धांत सुद्धा असेच असतात. जरी ते शास्त्रातून काढलेले असतात तरी त्याला फ्राय करावे लागतात. त्या सिद्धांताला टेस्ट आणावी लागते, मग पब्लिक पुढे वाढावं लागतो. तू जसं आणतो तसं रॉ मटेरियलच टाकतो तू. ही काही शहाणी बाई आहे कधी? विठाला विठाला आवडत नाही म्हणून लोकाला. तुम्ही 99% दुःख हे बरं का, आपली चूक कळत नाही. खरा बिझनेसमॅन त्याला म्हणावं लोकांच्या आवडीप्रमाणे माल आणणारा. काही काही कीर्तनकार आहेत अजिबात अभंगाला स्पर्श करत नाहीत पण लोकप्रिय आहेत. मटेरियल आहे ते, तुम्हाला आवडणारं मटेरियल. कशाच्या माध्यमातून फाळ्या करता सोडून द्या ना. आणि जे अभंगातून बोलतात त्यांना भावच नाही. समजण्यासारखा विषय. बाई त्याला म्हणावे की समोरच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. याच्या डोळ्यावरून कळलं पाहिजे काय पाहिजे कोणत्या वेळेस. जर अनुकूल राहिलात तुम्ही, पुरुष डोंगराप्रमाणे तुमच्या मागे उभे राहतो. डोंगराप्रमाणे डोळ्यावरून कळलं पाहिजे याला काय पाहिजे. आणि तुम्ही जर त्याला साथ दिली तर तो तुम्हाला मरेपर्यंत डोंगराप्रमाणे साथ देतो. तो पुरुष आहे. तुमचं कसं आहे, त्याला जे आवडतं त्याच्या विरोधात. जी भाजी आवडत नाही तीच करणार आणि भांडणं झाल्यावर आमच्याकडे येणार. नवरा म्हणणार ती ऐकत नाही, बायको म्हणणार नवरा ऐकत नाही, केलेलं का खात नाही. हे संसार नाही. समजदार माणूस. हा निर्णय तुमचा आहे. अभंग समजून घ्या. कोणाच्या संगतीत राहायचंय आणि त्या संगतीत राहत असताना काय नकोय तुम्हाला, संपत्तीमुळे त्रास आहे, मायनस करा. मुक्तीच्या माग अहो काय काही मी अशा ॲडव्हर्टाईज बघितल्यात रस्त्याने. कुंडली जागरण, समाधी अवस्था रस्त्याने. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय वाचा महाराज, कळेल तुम्हाला. तहानिलिया तहानाची पियावी, भुकेलिया भूकची खावी. समाधी, संसार करून समाधी लागते. मुंबईला ॲडव्हर्टाईज आहे सगळ्यांची, ध्यान लावा. मला एकाने बोलवलं कीर्तन ऐकून. इतकी मूर्ख माणसं आहेत. कीर्तन ऐकून बोलवलं. मला म्हणे महाराज तुम्ही बोलता ते फार छान आहे. बोलता त्याचा अनुभव आहे का? मला आहे. त्याचं ध्यान करा आमच्याकडे. म्हटलं मला तुझं ध्यान नको, तू माझ्या ध्यानात नको. हे पुष्कळ. वाईट माणसं चित्तात नसावेत. सुखी व्हाल. विठाला विठाला. तुम्हाला जर कोणी एक शब्द बोलला ना, वाईट शब्द, तुमचा पुरुषार्थ कशात आहे ते विसरण्यात आहे. वाईट बोललेला शब्द तुम्ही विसरा, दुःखच होत नाही. वर्षानुवर्ष तुम्ही लक्षात ठेवता हो. लहान पोराप्रमाणे त्या वाक्याला सांभाळता तुम्ही, म्हणून दुःख होतं. 10 वर्षानंतर सुद्धा बघा तुम्ही. बाईची तर स्मरणशक्ती अशी आहे, भविष्यातलं कमी कळतं पण भूतकाळातलं एकही वाक्य विसरत नाही. तो पुरुष विसरून गेलेला असतो आश्वासन देऊन, ती आठवण करून देणार. तुम्ही 10 वर्षापूर्वी असं बोलला होता, मागच्या वर्षी असं बोलला होता. सगळं मागचंच लक्षात, हा पुढचं. आणि ती वाद होण्याची कारणं सांगतो तुम्हाला. ज्या वाक्याने वाद होतो ते बोलूच नका. त्याची आवश्यकता आहे का नाही याचा तपास घ्या. आणि जर आवश्यकता नसेल बोलू नका ना. छान जीवन चाललंय, 2 भाकरी. मी तर असं म्हणेल गरीबातल्या गरीब घरामध्ये पती पत्नी जर एकत्र जेवत असतील ना ते समाधानी आहेत. एक वेगळा प्रसंग सांगतो. तुम्ही कधी ऊसतोड कामगार बघा. कारखान्याला जात असताना हायवेवरून त्यांची गाड्या चाललेल्या असतात आणि त्याच्यावर भाकरी सोडून कांदा फोडून मस्त खात असतात. हे खरं जीवन आहे हो. एकमेकाला साथ देणं नाही. थंडीचे दिवस आहेत, ऊसतोड आहेत, गाडीवर बसून जेवतायत पती पत्नी, हे सुख आहे.
नाही तर एक कलकत्त्याला आणि एक लंडनला आहे आणि घरामध्ये विमान आहे, कशाचं सुख?